गणपती तुझ्या एवढा बसवलाय काय गणपती हा माझ्या एवढा घरात का बरं पडत्याच्या तिथं मंडळाचं आहे ना ती घरात बसवलाय ते काय जागा मिळाली नाही होय. त्याला बसवायला. मंडळाचं बी गणेश घरातच का आणि ते बी घरातच मग उगच्या उगतीस तू दुसरा गणेश मंडळ आपल्या घरचा मंडळाचं झालंय हां आणि घरचा आपला होय काय मग मंडळाचं असं डबल खायची काय गरज होती लेकराचं झालं आपल्याला मंडळाचा म्हणजे हिस्सा मध्ये मग त्याला जागा भेटणे गेली तर घरात बसवायची कुठं पद्धत असते का मग आता आरती वगैरे कसं करायला लागली घरातच करायला घरातच तेल काय? आणलेले हां आज हे आणले तूप आणि दूध ते ह्याला सुद्धा पैसे दिले लेकरावर कशाला? देवीला पट्टी दिली 2,500 का तिच्यावर 5,000 5,000 वर झालं ते गणपती किती चाललेत त्याच झालं ते म्हणलीस तू पट्टी त्याच्यासाठी गोड सांगत सांगत नाही तर पोरं तिला सांगितलं 5,000 जास्त झालं पट्टी हां त्याला 2,500 दिले तर टी शर्ट 8-10 पोराचे टी शर्टला पैसे दिले तर हां मग आज वर्ग दिला दिले तरी का 2,500 ते सांगितले की मग पैसे 100-50 खाली लहान लेकरात असं असते का खातात लेकरं. तेव्हा मग दिले पैसे ठेवले का गणपती 200 रुपये खाल्ले कोण तेव्हा बघतो तुझा त्याच्यामुळे घेतलेच ते लेकर म्हणे खाल्ले गणपती बरं मिळायची अजून काय खोबऱ्याला भाग आहे 100 रुपयाला पाव किलो मग लागली असली खबर खारी बदाम हळकुंड आहे का ते खायला लागतं पूजेला परत पूजा पुढे गणपती पुढे ठेवलीस का आता लक्ष्मी पुढे ठेवतेस का नाही बरोबर नाही तर नाही मग आता अजून नारळ साखर शेंगदाणे रवा मैदा पोहे शाबू भगर मीठ हळद चहापत्ती विलायची खोबरं अजून शंकरपाळी करणारीस किती आता थोडं करू रे दिवाळीला जास्त थोडं थोडं म्हणजे खायला लागत नाही काय लागते पण आता मग बस नाही गेलं त्याच्यामध्ये अगं मी काय म्हणा लागलो शंकरपाळे नाही शंकरपाळे वाटलंच तर बाकीच्या गोष्टी थोडं थोडं कर म्हणजे आता नाही जसं की शेव काठी शेव हे कमी कमी कर कारण की साधळतंय सगळं ही नम पडतंय सगळे खाल्यामध्ये किंवा उपयोग नाही ती ते मग शंकरपाळे कडक असतात कडक ठेवायचे हा त्याच्यामुळे आणि करंज्या किती केल्यात फक्त अर्धा मिक्स केलं नाहीस का बाक ह्याच्यामध्ये खोबरं मग खोबरं किती महाग आहे का 400 रुपये किलो अर्धा किलो 200 रुपयाचं येत आहे 200 रुपये 100 रुपये पाव किलो आहे 100 रुपये पाव किलो आहे खिस महाग असं त्यापेक्षा माझ्या हिशोबानं हा कारण खिसलेलं आहे ती अरे नारळ 35 रुपयाला झाले नारळ माझं मी त्या दिवशी गणपतीला घेऊन जाताना 35 रुपयाला घेऊन पोलावर कडून 35 रुपयाचं नारळ ते आणलं आपण पत्रावळ्या आणल्या द्रोण आणलं आता काय आणायचं राहिले आपल्याला डाळदा मग तू शंकरपाळे जास्त मुला ना आता अर्धा किलो मैदाची आणून द्या कारण कसं माहिती का शंकरपाळे चहासोबत खातात येतं अर्धा किलो 1 किलो आणि शाक भर अर्धा किलो आहे माझ्यापेक्षा तू किती करते शंकरपाळे जास्त किती जास्त म्हणजे किती 10 किलो